7व्या शतकात इस्लाम धर्म स्थापन झाला. 630-32 पैगंबरांचा जन्म, म्हणजे 7व्या शतकात इस्लाम धर्माचा स्थापन झाला. आणि त्यांच्या जोरात भांडणं झाले. महम्मद पैगंबरांची भाऊबंदकी जी होती त्या सगळ्यांना मारपीट करून तिथून हाकलून काढले. तर त्यांना रक्षण देणारा कोण होता, तर आमचा हिंदुस्थानातला सिंधू नदी तीरावरचा एक राजा ताहिर सेन पैगंबरांच्या भाऊबंदांना रक्षण देण्याकरता आपली पूर्ण प्राण पणाला लावून लढले आणि त्यांना सुरक्षित ठेवले. एवढंच नाही, त्या हसन हुसेन नावाची जी मंडळी होती यांच्यासाठी बगदादपर्यंत जाऊन त्या बगदादमध्ये सुद्धा लढाई लढून आले त्यांच्यासाठी आमचा राजा ताहिर सेन. ही आमची इतिहास आहे. आम्ही कोणालाही असं पंक्तिभेद नाही केले, सर्वांचे रक्षण करत आलो. पण ज्या ज्या लोकांना आपण आपल्या देशात घेतली त्यातले खूप लोक आपल्यासारखे राहिले. पण काही लोक व्यापार करण्याकरता, उद्योग करण्याकरता देशात आले आणि आमचा देश तोडून ह्याचा मालक बनण्याचा प्रयत्न केला. जसं त्याने युरोपियन देशावर ख्रिश्चनांनी आक्रमण केले, 50 वर्षात युरोप संपून टाकले. याच ख्रिश्चनांनी अमेरिकेवर आक्रमण केले, रेड इंडियन नावाची जी संस्कृती होती ते संपवले. 30-35 कोटीच्या लोकसंख्येच्या देशात आत्ता 5-50 हजार लोक शिल्लक राहिलेत. रेड इंडियन पुरा देश व्यापून टाकले ख्रिश्चनांनी. आणि ही लोक भारतावर कोणी आक्रमण केला नव्हता असं तुम्हाला म्हणायचं आहे? नाही, आमच्यावरही आक्रमण चालू आहे. 2000 वर्षांचा आक्रमण आम्ही झेलत आलो आहे. इसवी सनच्या आसपासला अलेक्झांडर आला, नुकत्याच त्यांच्या धर्माची स्थापन झालेली होती तेव्हा येसूंची. त्यावेळी या देशावर आक्रमण करून आला. चंद्रगुप्तांच्या माध्यमातून चाणक्यांनी त्यांना पिटाळून लावले आणि ते परत गेले. त्यांच्यानंतर 200-400 वर्ष शांत असणारा या हिंदुस्थानावर इसवी सन 8व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे 710ला ज्या मुस्लिम धर्माचा प्रमुख जो होता खलिफा, जो तुर्कीमध्ये राहत होता, त्यांचं लक्ष गेलं भारताकडे. तो म्हणाला भारताला जिंकायचं आणि भारताचा पुरा इस्लामीकरण करायचं असं ठरवला. त्यांनी त्यांचा एक राज्यपाल होता गव्हर्नर हज्जाद नावाचा, त्या हज्जादला पाठवला, एक 10,000 सेना घे आणि भारत जिंकायला जा. हज्जाद आला. जे कोणी येत होते त्यांचा पहिला सिंधू नदी तीरावरूनच येत होते. राजा दाहिर बरोबर त्यांच्या युद्ध झाल्या. राजा दाहिरने 10,000ची सेना आणि राजा दाहिर सेनची सेना होती 2-3 हजारांची, पण 10,000 लोकांची सेनेला पिटाळून लावला. दुसऱ्यांदा पुन्हा हज्जाद आला, 20,000ची सेना घेऊन आला. पुन्हा त्याला पराजित करून पाठवले आमच्या दाहिर सेनने. त्यानंतर हज्जादने किंवा खलिफाने त्यांच्या जवळचे नातेवाईक असणारा महम्मद बिन कासिम नावाचा एका सेनापतीला 80,000ची सेना घेऊन भारतावर आक्रमण करायला पाठवलं. आणि आक्रमण करून आला. तो नदीच्या पलीकडे होता, राजा अलीकडे होता. दाहिर सेनच्या सिंध प्रांतावर आक्रमण केले. राजांची सेना 3,000, शत्रूची सेना 80,000, तरी सुद्धा महिनाभर एक पाऊल पुढे सरकू दिला नाही राजा दाहिर सेनने. आणि आता आपण जिंकू शकत नाही म्हणून ते परत जाण्याच्या विचारात होते. तेवढ्यात आमच्यातला एक गद्दार जाऊन त्यांना मिळाला. तो गद्दार कोण होता, तर शेजारचाच एक राजा होता, दाहिर सेनचा मित्र होता, महत्वाकांक्षी होता. तो जाऊन म्हणाला महम्मद बिन कासिमला, तुम्हाला दाहिर सेनला जिंकायची युक्ती मी शिकवतो म्हणाला, तुम्ही परत जाऊ नका.
आणि त्या नालायकाने त्यांना सांगितला दाहिर सेनचा विजय जो आहे त्यांच्या दैवभक्तीवर आधारित आहे. त्यांचा आराध्य दैव महादेव आहे. महादेवाचा त्यांचा मंदिर जो आहे त्या मंदिरावर उभा असणारी जे ध्वज आहे ते ध्वज जर खाली पाडलात तर राजा दाहिरसेनचं मनोधैर्य तुटणार आहे आणि तो हरणार आहे. एवढं एक सूत्र सांगितलं. आणि त्यांनी काही लोकांना हाताशी धरून रात्रीच्या वेळी मंदिरावरचा जो ध्वज होता त्याला असा आडवा केला. राजा दाहिरसेन सकाळी महादेवाच्या दर्शनाला गेले होते आणि बघितले, अरे आपल्या मंदिरावरचा ध्वज असा कसा वाकला. त्या मंदिराचा पुजारी सुद्धा त्यात सामील झाला होता शत्रूंच्या. म्हणाला, राजा काहीतरी अपशकुन वाटते आपल्याला, आज काहीतरी अनाहुत घडणार आहे असं वाटते मला. एवढंच 2 वाक्य बोलला आणि त्या 2 वाक्य दाहिरसेनच्या मनात बसले आणि दाहिरसेनचं मनोबल तुटलं आणि त्याच दिवशी दाहिरसेनचा पराभव झाला आणि रणांगणामध्ये प्राण अर्पण केले त्यांनी. आणि महम्मद बिन कासिम 710 मध्ये पहिल्यांदाच जिंकले ह्या देशाचा सिंध प्रांताला. 2 मुली होत्या दाहिरसेनच्या, परिमळा आणि सूर्या नावाची तरुण वयात आलेली मुली. त्या दोन्ही मुलींना तो पाहिल्यानंतर म्हणाला, ह्या मुलींना मी माझ्या खलीफाला जर दिला तर मला कुठल्या तरी प्रांताचा राजा बनवेल. म्हणून त्या दोन्ही मुलींना घेऊन तुर्कीला गेला. जाऊन खलीफाच्या दरबारात मुली उभं केला. तुमच्यासाठी भेटवस्तू आणलेले, जहापना माझ्यावर तुम्ही मेहरबान व्हा. आणि त्या दोन्ही मुली बघून राजा प्रसन्न झाला तिथला. आणि मी खुश आहे तुझ्यावर, तुला मोठा राज्य देईन, जा म्हणाला. बिन कासिम निघून गेला. त्या दोन्ही मुली हसल्या. हसल्याबरोबर राजाला थोडा अपमान झाल्यासारखं वाटलं. का हसलात तुम्ही विचारला. तेव्हा दोन्ही मुली म्हणाल्या, राजा तुमचा जो सेनापती आहे ना, हा उष्ट आणून टाकलाय तुमच्या पदरात, म्हणजे आमचा भोग यांनी घेऊन राहिलेले उष्ट तुमच्या पदरी टाकलाय म्हणा. राजाला इतका राग आला, हरामखोराला पकडून आणा म्हणाला आत्ताची आत्ता. सेना धावली खलीफाची आणि बिन कासिमला उचलून आणले. अजून दूर गेला नव्हता तो. आणली आणि तिथे दरबारातच बिन कासिमचा सर छाटून टाकली. हरामखोर, असला काम करतोयस तू उपभोग घेऊन राहिलेले उष्ट मला आणून देतोयस म्हटलं आणि कापून टाकलं. त्याचा म्हणणंही ऐकून घेतला नाही. कापून टाकल्यानंतर पुन्हा त्या दोन्ही मुली पुन्हा हसल्या. राजा विचारला, आत्ता का हसलात. आम्ही आत्ता हसलो ते आनंदाने हसतो आहोत म्हणाले. ज्या 80,000ची सेना हरवता हरवता आमच्या वडिलांनी मातृभूमीसाठी प्राण अर्पण केले, ज्या सैन्याचा मुकाबला माझ्या वडिलांना करणं शक्य झालं नाही आमच्या वडिलांना, अशा एका शूर सेनापतीला या 2 लहान मुली संपून टाकल्या. आम्ही आत्ता जिवंत राहिलो काय आणि मेलो काय, बस आम्ही जिंकलो म्हणाले. आमच्या मातृभूमीसाठी आम्ही जे बोललो ते खोटं बोललो तुम्हाला. ह्यांनी काहीही केला नव्हता आम्हाला, पण ज्या माणसाने आमच्या देशावर आक्रमण करून आला होता त्याला संपवणं एवढंच आमच्या डोक्यात होता. त्याच्याकरता आम्ही खोटं बोललो आणि तुमची दिशाभूल केली. आणि 80,000च्या सेनेचा जो सेनापती होता त्याला 2 लहान मुलींनी संपवले. हे इतिहासात लिहिली जाईल म्हणा. राजाला राग आला. या दोन्ही मुलींना घोड्यांच्या पायाला बांधून फरफटत फिरवून आणा म्हणाला. ताबडतोब दोन्ही मुलींना घोड्यांच्या पायाला बांधले आणि गावातनं फरफटत फिरवून आणले. अंगावरचे रक्त विक्त सगळी चमडी गेलेली होती, रक्त वाहत होते. दोन्ही मुली
उभे राहिले दरबारात, म्हणाली ह्याच्यामुळे आम्हाला काहीही दुःख झालेले नाही आहे. आम्हाला कळलं की तुम्हाला किती दुःख झालंय. ते दुःख आम्हाला नाही झालं, आम्हाला आनंदच झाला, कारण आमच्या वडिलांचे शत्रूला संपवले आम्ही. पण तुम्ही तुमच्या नातेवाईकाला गमावला याचा दुःख झालंय तुम्हाला. आमच्या देशाला वाचवले याचा आम्हाला आनंद झालाय, पण तुमच्या सेनापती संपलेले तुम्हाला दुःख झाले. एवढा फरफटल्याने अंगावरच्या चमडी गेल्याने आम्ही काही मरत नाही म्हणाले. आम्ही तयारीने झालोय. दोघेही येताना चुरी काढले दोघांनी, आणि ही चुरी आणले आम्ही. हे सुरी एवढ्यासाठी आणलेले, जर तुमच्या जनानखान्यात आम्हाला टाकले असताना अत्याचार करायला आला असता तर तुला संपवायचं ठरवलेले, आणि तुला संपवणे शक्य नसेल तर आम्ही भोगसून घेऊन मरायचं ठरवून आलो आम्ही. ही सूर्या आणि परिमळा नावाची जी कन्या आहेत, यांची इतिहास स्वतंत्र भारताच्या इतिहासात कुठेही लिहिला गेला नाही. राजा दाहिरचा इतिहास कुठेही लिहिला. ज्या राजा दाहिरने इस्लामिक सेनेला 2 वेळ परतावून लावला, त्याचा इतिहास कुठेही लिहिला गेला नाही.